कसं पाठवणार, तुमचं पण मन अडकून राहणार, आमचं पण एकटाच येतो. म्हणून मला स्वयंपाक नंतर करता येईल आणि अगोदर मेरे तो मुंह में अभी से पाणी आने लगा है. सकाळी तर लवकर उठलेली आहे मी, पण आज एक्स्ट्रा आराम केला म्हणजे मी काही झोपले नाही. हे टेक्स्चर पाहू शकता तुम्ही. वाव. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:15 वाजलेले आहेत आणि आज लवकर मी टेरेसवरती आलेली आहे व्यायाम करण्यासाठी, कारण आज दादूचा डबा नाही आहे. दादू थोडासा उशीर जाणार आहे आणि तोही डबा नाही घेऊन जाणार, म्हणून मला स्वयंपाक नंतर करता येईल आणि अगोदर व्यायामच करावा, म्हणून मी टेरेसवरती आलेली आहे. बाकी आता सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात. आज लवकर आल्यामुळे सूर्यनारायण जास्त वरती नाही आलेत. ओम भास्कराय विद्महे महद्युतिकराय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात. हे बघा, सकाळी शहरावरती ऊन नाही पडलं तर धुके दिसत आहेत. सगळीकडे धुके धुके दिसत आहेत, पण सुंदर वातावरण झालेलं आहे, मनमोहक. इथं मोना पण आलेली आहे वॉकिंगला. हा, चला आता मी सुद्धा व्यायाम करून घेते. चला, व्यायाम झालेला आहे माझा. आता घरी जाते आणि पटकन स्वयंपाकाला सुरुवात करते. आणि आज अचानक आभाळ आलेला आहे बघा, त्याच्यामुळे थंडी वाजत आहे. कोई उठा की नाही अभी तक? दादू उठलेला आहे. और कोई? वाह वाह वाह, फोंडेजी पण उठलेले आहेत. हाँ जी, कैसे हो आप? स्नान किया? ठीक है, करियो. आणि आता मी स्वयंपाक करते. ओ भाई साहब, कहाँ है मेरा लबाड बच्चा? हाँ, रात्री आला नाही, मित्राच्या घरीच मुक्काम केला. अंधार पडलेला आहे बघा आभाळ आल्यामुळं. पाऊस येतो का काय? असं वातावरण झालेलं आहे. काय पडलं होतं? अरे 8:45 झाले तरी काळोख दिसत आहे बेडरूम मध्ये. मग बा एवढा पहाट कशाला आलं रे? हा, 9:45 झाले. मी असंच तुला टोमना मारला. तो म्हणत होता ना काल मित्र, गारठाय काकू कसं पाठवू सूर्यकांतला, थंडी आहे. मग रात्रीपेक्षा सकाळी जास्त असते ना. तो काय म्हणला, तुम्ही नीट नाही ऐकलं, त्याचा आवाज लय कमी आलाय. तो म्हणला, म्हणून मी येणार आपलं ऑडिओ, आवाज येत नाही. ठीक तो काय म्हणला की काकू एवढं रात्रीचं कसं पाठवणार, तुमचं पण मन अडकून राहणार, आमचं पण एकटाच येतो, एकटाच घरी येणार, आमचं पण मन अडकेल, तुमचं पण मन अडकेल. ठीक आहे, ठीक आहे. सकाळी सकाळी त्याला लवकर उठून पाठवतो. ठीक आहे, करियो स्नान. जल्दी करो. कब निकलना है कॉलेज? 10:50 को. ठीक है, जल्दी करो स्नान वगैरे करके. ठीक है. चला, आता मी स्वयंपाक करत आहे आणि आज स्वयंपाकामध्ये मी करत आहे वांग्याची भाजी. बघा, वांग टाकलेलं आहे फोडणीला, वांग्याची भाजी. आणि इथं ब्रोकलीची भाजी पण केलेली आहे, तयार आहे ब्रोकलीची भाजी. भेंडी पण करायची आहे. आणि इथं शिरा, ह्याच्यात आहे ना शिरा, दही आहे, दही. ओके, ह्याच्यात दही. आणि आज मी भाकरीच करत आहे, आज चपात्या नाही करत. हो. वांग्याच्या भाजीवर जरा भाकरी खायला छान वाटते. हो हो. इसलिए मैं रोटी बना रही हूँ, बाजरे की रोटी. छान वाटते हिवाळ्यामध्ये वांग्याचं भरीत किंवा वांग्याची भाजी, बाजरीची भाकर, एक नंबर जेवण असतं ते. तर मित्रांनो, मी आणि पप्पा मीन्स फोंडेजी जेवायला बसलेलो आहोत आणि आई इथं गरमागरम भाकरी करून देत आहे त्यांना खाण्यासाठी. हो. आणि आई नंतर देवपूजा करणार आहे, कारण की आम्हाला दोघांना लेट झालेला आहे. मी करते देवपूजा, कोई चिंता की बात नहीं. हो, दे दो फिर हमको गरम गरम खाना. गरम गरम नहीं, सब्जी गरम गरम. गरमागरम सब्जी देते बघा, मस्त वांग्याची भाजी. वाह भाई वाह वाह, मेरे तो मुंह में अभी से पानी आने लगा है. डबा घेऊन जाणार आहेस? नहीं, भाकरी नाही ना बसत डब्यात. अरे लेके जाना थोड़ा सा, क्या होता है उसमें. दही पण घे का वाटत. ठीक है, रोटी. ठीक आहे. हॅलो, वाह, गरमागरम भोजन. वाह वाह वाह. हेलो, मजे है तुम्हारे बेटा.
थँक्यू. आत्ता सकाळचे 10 वाजले आहेत आणि माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि मना आणि फोंडोजी मागाशीच गेलेले आहेत त्यांच्या कामाला. बाकी मी आता देवपूजा करून घेते. आज देवपूजा करायला खूप उशीर झालेला आहे. पुष्पम समर्पयामी, तुलसीपत्र समर्पयामी. ओम प्राणाय स्वाहा, पाणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यं समर्पयामि. सर्वांगे हरिचन्दनं प्रलितं कण्ठे च मुक्तावली. गोपत्नी परिरक्षितो जयते गोपालश्यामणी. देवपूजा संपन्न झालेली आहे माझी. बाकी मी आता जेवण करते आणि आत्ता 11 वाजून गेलेले आहेत. खूप भूक लागलेली आहे बाबा. चलो खाना खा के लेती हूँ. मस्त ब्रोकलीची भाजी, बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी, थोडीशी भेंडीची भाजी, देवाच्या नैवेद्याचा शिरा आणि तिळाची जशी चटणी पण खात आहे. चलो खा के लेती हूँ मस्त मस्त भोजन. चला माझं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे. बाकी आता घेते घरातील कामं करून पटापट. माझी घरातली सगळी कामं संपलेली आहेत आणि एवढी कामं संपायला जवळजवळ दुपारचे आता 2 वाजलेले आहेत. आज खूप उशीर झाला सगळी घरातली कामं संपायला. बाकी आज सकाळपासून आभाळ आलेला आहे ना, तर बाहेरचं वातावरण वेगळंच झालेलं आहे. एकदम पावसाळी वातावरण वाटत आहे. शांती शांती आहे बाहेर. बाकी चला मी आता कालचा व्हिडिओ एडिट करते आणि व्हिडिओ एडिट करायला मला जवळजवळ 2 तास लागतात. म्हणजे आता 2 वाजलेले आहेत तर 4 वाजेपर्यंत माझं व्हिडिओ एडिटिंगचं काम चालू राहील. कधी कधी असं होतं ना, अख्खा दिवस कामामध्ये जातो. सकाळी तर लवकर उठलेली आहे मी, पण आज एक्स्ट्रा व्यायाम जरा जास्त केला. त्याच्यानंतर रांगोळी काढली बाहेर, देवपूजा केली, एक्स्ट्रा गौरीची पूजा पण केली. त्याच्यामुळे आज खूप उशीर झालेला आहे सगळ्या कामाला आणि अख्खा दिवस कामात चाललेला आहे माझा. घेते आता व्हिडिओ एडिटिंग करून. सायंकाळचे 5 वाजले आहेत आत्ता. दुपारी व्हिडिओ एडिट केल्यानंतर मी थोडा आराम केला म्हणजे मी काही झोपले नाही, फक्त पडून राहिले, थोडा वेळ फोन वापरला आणि आता 5 वाजलेले आहेत तर असं वाटतं की 6 वाजलेले आहेत. आज सकाळपासून आभाळ आहे ना, त्याच्यामुळे घरात अंधार पसरलेला आहे 5 वाजताच. क्या ही करे. मग मी आता माझ्यासाठी कॉफी उकळायला ठेवलेली आहे, गुळाची कॉफी. हे बघा, या पातेल्यामध्ये गुळ उकळत आहे. गॅस बंद करते आता. आणि ह्या पातेल्यामध्ये दूध पण उकळलेलं आहे, याचा पण गॅस बंद करते. ले लेती कॉफी का आनंद. हे बघा, या कपामध्ये मी कॉफी ओतलेली आहे. आता याच्यामध्ये गुळाचं पाणी ओतते, म्हणजे गुळाची कॉफी तयार होते. अब इसमें दूध डालती हूँ. चला गुळाची कॉफी तयार झालेली आहे. टेक्स्चर पाहू शकता तुम्ही. वाव, खूप सुंदर दिसत आहे आणि प्यायलाही तेवढीच टेस्टी असते गुळाची कॉफी. वाव, खूप टेस्टी. बाकी मी आता पिठाचा डब्बा पण धुतलेला आहे. काल इथे गहू दळलेले आहेत. हे पीठ ह्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे सुकल्यानंतर. बऱ्याच दिवस झाला धुतला नव्हता तर आज धुवून ठेवलेला आहे डब्बा. सायंकाळचे 6 वाजलेले आहेत आत्ता. बाकी मी आता सगळ्या घरातील लाईटी लावते, सायंकाळची पूजा करून घेते. आणि चिरंजीवना पण मी आता फोन लावलेला. मना तर बोलला की आई मी येत आहे. दादू बोलला की आई मला थोडासा उशीर होणार आहे. म्हटलं ठीक आहे बाळा, मी आता पूजा करून घेते आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करते. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आज आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.